नमस्कार मंडळींनो, काल आपण एक व्हिडिओ आपल्याकरिता बनवला होता। माझी बहीण लाडकी बहीण योजना 2024 मुख्यमंत्री यांनी सुरुवात केलेली। पण कालच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात तहसीलदार या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याकरिता मोठी गर्दी लागली। तर कालच्या अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री यांनी काही कागदपत्रांसाठी शिथिल करण्यात आलेले आहे। त्या कागदपत्रांची माहिती मी पुन्हा आपल्याला देत आहे। ती माहिती आपण नीट जाणून घ्यावी, समजून घ्यावी। पहिली आहे शेवटची आपली तारीख ही जी जुलैची होती ती वाढवण्यात येऊन 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली हे जी नोंद सगळ्यांनी घ्यावी। दुसरी आहे आपल्याला अधिवास प्रमाणपत्र नसल्यास लाभार्थ्यांनी रेशन कार्ड, मतदान कार्ड या जन्म दाखला या तिघांपैकी एक असा दाखला पाहिजे आदिवासीच्या जागेवरती। तिसरा आहे सदर योजना ही शेतकऱ्यांकरिता 5 एकर असण्याची होती, पण ती शिथिल करण्यात आलेली आहे। ती 5 एकर असली तरी तो लाभार्थी 5 या 6 एकर असेल तरी तो लाभार्थी होऊ शकतो। चौथा आहे या योजनेचे वयोगट हे 21 ते 60 होते, त्यात बदल करून ते 21 ते 65 करण्यात आलेले आहे। त्यानंतर 21 वर्षाची महिला ही अविवाहित असेल तरी सुद्धा ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकते, याची नोंद घ्यावी। दुसरी, परराज्यातून जन्मात आलेल्या महिला या ठिकाणी लग्न करून महाराष्ट्रात आल्या असल्यास त्यांच्यामध्ये त्यांना लाभार्थी म्हणून घेता येत नव्हतं, पण आता त्यांना लाभार्थी म्हणून घेण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये बदल कागदपत्रांचे त्यांच्या पतीचे म्हणजे पुरुषांचे जन्म दाखला या ठिकाणचा हवा, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला या पद्धतीने ते डॉक्युमेंट त्यात जोडण्यात यावे। ती महिला परराज्यातली असेल तर। 6वं आहे की 2.5 लाखाच्या उत्पन्न दाखला आपल्याला कंपल्सरी करण्यात आलेला होता। तो दाखला न घेता त्याच्यात पिवळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची तहसीलदारमध्ये लावण्याची गरज नाही, त्याबद्दल आपल्याला पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड हे जे झेरॉक्स आपल्याला देण्यात यावे। सदर योजनेचे कुटुंब एक पात्री, जसं मी मागे सांगितलं की तो एकटी मुलगी असेल तीही या योजनेची लाभार्थी होऊ शकते, पण तिचं वय 21 हे पूर्ण पाहिजे। याच्यात हे सर्व बदल झालेले आहेत। आपण कुठल्याही प्रकारची घाई करू नये तहसीलदार या तलाठीकडे आणि या योजनेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।